मी पूजा तुमच्या सर्वांचे स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र TET सायन्सचे 2013 ते 2021 चे इयर वाईज पेपर पाहणार आहोत। याच्यामध्ये आहे जो कंटेंटवर विचारले जाणारे क्वेश्चन आहेत NCERT बुक्स मधले 2013 ते 2021 इयर वाईज आपण क्वेश्चन आन्सर पाहूया। चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि नेक्स्ट व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवा। चॅनलला सपोर्ट करायला विसरू नका। चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता आपण सुरुवात करूया। हे क्वेश्चन आन्सर केलं तर 50% पेपर तुमचा कव्हर होऊन जाईल। यातले रिपीट होतात क्वेश्चन्स। महाराष्ट्र TET 2013 चे सायन्सचे 30 क्वेश्चन बघूयात। पहिला क्वेश्चन आहे तांब्यावरील गंजाचा रंग कोणता? तांब्याचं जे भांडे असतं त्याच्यावर कसल्या कलरचा गंज येतो तर हिरव्या कलरचा गंज येतो। त्यांनी ऑप्शन दिलेला आहे चांदी, लाल, निळा, हिरवा। तर कसला रंग येणार आहे तर हिरवा। पाण्याचे रासायनिक सूत्र काय? पाण्याचे रासायनिक सूत्र काय? H2O। इथं कन्फ्यूज करणारं दिलेलं असतं H2O, O2, H2O, HO2, H2। बेसिक क्वेश्चन आहे H2O। याचा आन्सर आलंच पाहिजे सगळ्यांना। नेक्स्ट क्वेश्चन SI पद्धतीत बदलाचे एकक काय? SI पद्धतीत बदलाचे एकक काय आहे तर ऑप्शन A डाइन, ऑप्शन B न्यूटन, ऑप्शन C जूल, ऑप्शन D वॅट। तर ऑप्शन काय बरोबर आहे तर ऑप्शन B बरोबर आहे न्यूटन। प्रकाश संश्लेषण कोठे होते? प्रकाश संश्लेषण म्हणजे अन्न कोठे बनवले जाते हे विचारलेलं आहे। मुळे, खोड, पाने, फुले। सगळ्यांना माहिती आहे पाने। नेक्स्ट क्वेश्चन मानवी शरीरात किती हाडे असतात? मानवी शरीरात किती हाडे असतात तर मानवी शरीरात 206 हाडे असतात। ध्वनी निर्वात पोकळीतून प्रवास करू शकतो का? निर्वात पोकळीतून ध्वनी प्रवास करू शकता तर आन्सर आहे नाही। माध्यम लागते ध्वनीला। काय लागते? प्रवास करण्यासाठी माध्यम लागते। क्वेश्चन नंबर 7 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर? 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर। ऑप्शन C राईट आहे। विटॅमिन A च्या अभावामुळे कोणता रोग होतो? विटॅमिन A च्या अभावामुळे रात आंधळेपणा येतो। ऑप्शन C बरोबर आहे। पारा थर्मामीटरमध्ये काय वापरतात? पारा थर्मामीटरमध्ये काय वापरतात? सहज दिसतो, समान प्रसरण असतो व उच्च उकळांक वरील सर्व। ऑप्शन काय आहे तर वरील सर्व आहे। सहज दिसतो, समान प्रसारण आहे पाऱ्याचं थर्मामीटरमध्ये आणि उच्च उकळांक आहे त्याचा। समान ध्रुव क्वेश्चन नंबर 10 समान ध्रुव एकमेकांना काय करतात? तर काय करतात? आकर्षित करतात का प्रतिकर्षित करतात? काहीच नाही का वितळतात? तर ऑप्शन B बरोबर आहे प्रतिकर्षित करतात। नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11 खाण्याचा सोडा म्हणजे काय? खाण्याच्या सोड्याचं सूत्र विचारलेलं आहे तुम्हाला। NaHCO3 हे खाण्याच्या सोड्याचं सूत्र आहे। ऑप्शन नंबर B बरोबर आहे NaHCO3 खाण्याच्या सोड्याचं सूत्र विचारली जातात एक्झाम मध्ये। क्वेश्चन नंबर 12 वनस्पतीमध्ये अन्न वाहून नेणाऱ्या ऊती कोणती? तर फ्लोएम ही ऊती काय आहे? वनस्पतीचे अन्न वाहून नेते। त्या ऊतीला नाव काय आहे तर फ्लोएम म्हणतात। क्वेश्चन नंबर 13 पृथ्वीच्या गाभ्यात मुख्यतः कोणते मूलद्रव्य असते? लोह आणि निकेल असते। पृथ्वीच्या गाभ्यात काय असतात तर मुख्य कोणते द्रव्य असते तर लोह आणि निकेल असते। नेक्स्ट क्वेश्चन ओझोनचे सूत्र काय? क्वेश्चन नंबर 14 ओझोनचं सूत्र आहे O3। नेक्स्ट मलेरिया कोणत्या परजीवीमुळे होतो? मलेरिया प्लाझ्मोडियम नावाच्या डासामुळे होतो।
कोणता परजीवी आहे तर मलेरियाचा प्लाझ्मोडियम. नेक्स्ट क्वेश्चन 16. उष्णता मोजण्याचे SI एकक काय? उष्णता मोजण्याचे एकक काय आहे तर जूल आहे. ऑप्शन नंबर बी बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन CNGचा पूर्ण फॉर्म काय? कॉम्प्रेस नॅचरल गॅस. आता याच्यावर क्वेश्चन विचारले जाऊ शकतो गॅसवर, कारण की रिसेंटली हे चालू आहे गॅसचं, तर शक्यता नाकारता येत नाही. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 18. पेशीचा शक्तिगृह कोणाला म्हणतात? तंतू नली कणिकेला काय म्हणतात? पेशीचा शक्तिगृह म्हणतात. ऑप्शन दिलेले आहेत केंद्रक, तंतुकणिका, हरित लवक, रायबोझोम. तर ऑप्शन काय आहे? पेशीचा शक्तिगृह तंतुकणिका आहे. नेक्स्ट क्वेश्चन आम्लाचा राजा कोणाला म्हणतात? क्वेश्चन नंबर 19. H2SO4 हा काय आहे? आम्लाचा राजा आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 20. मानवी हृदयाचे किती कप्पे असतात? मानवी हृदयाला किती कप्पे असतात तर 4 कप्पे असतात. क्वेश्चन नंबर 21. प्रकाश निर्वातात किती वेगाने जातो? प्रकाश निर्वातात किती वेगाने जातो? 3 × 10⁸ ms भाग. नेक्स्ट क्वेश्चन साबण कशापासून बनतात? साबण कशापासून बनते तर तेल आणि NaOH. ऑप्शन नंबर ए बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन डोळ्यातील कोणता भाग प्रकाशाचे प्रमाण नियंत्रित करतो? प्रकाशाचा भाग डोळ्यातील कोणता भाग नियंत्रित करतो तर ऑप्शन नंबर ए आहे पारपटल, बुबुळ, दृष्टिपटल आणि भिंग. तर कोण करतं प्रकाशाचं नियंत्रण तर बुबुळ करतं. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन गुरुत्वीय त्वरणाचे मूल्य किती? गुरुत्वीय त्वरणाचे बल किती? ऑप्शन नंबर बी बरोबर आहे 9.8 ms². नेक्स्ट क्वेश्चन नंबर 25. प्लास्टर ऑफ पॅरिसचे सूत्र काय? प्लास्टर ऑफ पॅरिसचे सूत्र काय आहे? CaSO4 ½ H2O. हे काय आहे? प्लास्टर ऑफ पॅरिसचे सूत्र आहे. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 26. अन्न साखळीतील पहिला घटक कोणता? अन्न साखळीतील पहिला घटक कोणता आहे तर उत्पादक. उत्पादक मध्ये कोण येतं तर ते गवत हे उत्पादक अन्न साखळीतील पहिला घटक आहे. नेक्स्ट क्वेश्चन रक्ताचा pH मूल्य किती आहे? रक्ताचा pH मूल्य किती आहे? 7.35 ते 7.45 हा रक्ताचा pH आहे, न्यूट्रलच्या पुढे मागे. नेक्स्ट सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ कोणता? तर सर्वात कठीण काय आहे? लोह आहे का तर नाही. सर्वात कठीण हा हिरा असतो. काचेवर जर फिरवतो काचेला काय जातो तडा. ओरिजिनल जर हिरा तुम्ही काचेवर नुसता घासला तरी पण काचेचे 2 तुकडे होतात. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 29. परावर्तनाचा पहिला नियम काय? परावर्तनाचा पहिला नियम I=R. हा काय आहे? परावर्तनाचा नियम आहे. ऑप्शन नंबर बी बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन DNA मध्ये कोणते शर्करा असते? DNA मध्ये कोणती शर्करा असते तर डीऑक्सीरायबोज ही शर्करा असते. 2013चा क्वेश्चन पेपर इथे संपलाय. नेक्स्ट आपण बघूयात महाराष्ट्र TT 2014 सायन्सचे 30 प्रश्न पाहूयात. लोखंडाला गंज चढू नये म्हणून काय करतात? लोखंडावर मागच्या वर्षीच्या पण पेपरमध्ये विचारलं होतं. कशाचा गंज विचारला होता तर तांब्यावरचा गंज विचारला होता. आता इथे काय क्वेश्चन विचारलेला आहे 2014च्या पेपरमध्ये तर लोखंडाच्या गंजाविषयी विचारले. म्हणजे गंजावरती एखादा तरी प्रश्न रिपीट झालेला आहे पुढच्या याच्यामध्ये. लोखंडाचा गंज चढू नये म्हणून काय करतात? लोखंडाला गंज चढू नये म्हणून पेट लावणे, तेल लावणे, गॅल्व्हनायझेशन वरील सर्व
ऑप्शन काय आहे? ऑप्शन डी आहे. पेंट लावणे, तेल लावणे, गॅल्वनायझेशन, वरील सर्व. नेक्स्ट क्वेश्चन, ध्वनीचा वेग सर्वात जास्त कशात? ध्वनीचा वेग सर्वात जास्त कशात आहे? तर लोखंडात आहे. नेक्स्ट क्वेश्चन, व्हिटॅमिन सी च्या अभावामुळे कोणता रोग होतो? व्हिटॅमिन सी च्या अभावामुळे स्कर्वी हा रोग होतो. अश्वशक्ती इज इक्वल टू किती वॅट म्हणून विचारलेलं आहे. 746 अश्वशक्तीचा वॅट आहे. ऑप्शन बी बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन, रक्त शुद्ध करण्याचे काम कोणता अवयव करतो? रक्त शुद्ध करण्याचा अवयव, इथं काही लोक कन्फ्युजिंगमध्ये हृदय लिहू शकतात, पण रक्त शुद्ध कोण करतं? तर मूत्रपिंड करतं. चुना पाण्याचे सूत्र काय? चुना पाण्याचे सूत्र कॅल्शियम OH स्क्वेअर, ब्रॅकेटमध्ये OH स्क्वेअर. नेक्स्ट क्वेश्चन, पाण्याची घनता सर्वाधिक किती तापमानाला असते? पाण्याची घनता सर्वाधिक किती तापमानाला असते? तर 4 डिग्री सेल्सिअसला असते. नेक्स्ट क्वेश्चन, बीज उगवण्यासाठी आवश्यक नसलेले घटक कोणता? सूर्यप्रकाश सुरुवातीला लागत नाही. पाणी लागतं, हवा लागतं, सूर्यप्रकाश लागतं, योग्य तापमान लागतं. मग इथं कन्फ्यूज व्हायचं नाही. सूर्यप्रकाश लगे लागत नाही, तर बी मातीमध्ये रोवल्यानंतर योग्य तापमान लागतं. जसं की मटकीला मोड येण्यासाठी आपण ठेवतो, उन्हात ठेवतो का? तर नाही, सुरुवातीला काय लागत नाही? तर सूर्यप्रकाश लागत नाही. नेक्स्ट क्वेश्चन 39, विद्युत इस्त्री कशाच्या तत्वावर काम करते? उष्णता परिणाम. इथे विचारलेलं आहे, विद्युत इस्त्री कशाच्या तत्वावर काम करते? ऑप्शन ए आहे चुंबकीय परिणाम, ऑप्शन बी रासायनिक परिणाम, ऑप्शन सी उष्णता परिणाम, डी प्रकाश परिणाम. तर यातलं कुठलं आहे? तर उष्णता परिणामावर चालते विद्युत इस्त्री. नेक्स्ट, सर्वात हलका धातू कोणता? सर्वात हलका धातू लिथियम आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अन्न पचनाची सुरुवात कोठून होते? अन्न पचनाची सुरुवात ही तोंडापासून होते. नेक्स्ट क्वेश्चन, पितळ कशाचे मिश्र धातू आहे? पितळ, तांबे आणि जस्त यांचे मिश्र धातू आहे. नेक्स्ट क्वेश्चन, उदासीनीकरण अभिक्रिया कोणती? उदासीनीकरणाची अभिक्रिया कोणती आहे? तर आम्ल प्लस आम्लारी, पुढे जाऊन काय होतं याचं? क्षार आणि पाणी. हे आम्ल आणि आम्लारी जर मिक्स केली तर याचं आन्सर काय येतं पुढे? जर आपण रासायनिक अभिक्रिया केली तर क्षार आणि पाणी. हे काय आहे? उदासीन अभिक्रिया आहे. नेक्स्ट क्वेश्चन 44, अवतल भिंग नेहमी कोणती प्रतिमा तयार करते? अवतल भिंग सुलट, आभासी आणि लहान प्रतिमा तयार करते. नेक्स्ट क्वेश्चन, घरगुती विद्युत पुरवठा किती व्होल्टचा असतो? घरगुती विद्युत पुरवठा किती व्होल्टचा असतो? तर 220 व्होल्टचा असतो. नेक्स्ट क्वेश्चन, अग्निशामकात कोणता वायू वापरतात? अग्निशामकात कोणता वायू वापरतात? तर CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड वापरतात, जेणेकरून आग वाढणार नाही. म्हणजे ऑक्सिजनमुळे काय होतं? आग काय होतं? पेटते. कार्बन डायऑक्साईड, जर ऑक्सिजन नाही भेटला तर काय होतं? आग विझते. म्हणून कोणता वायू वापरतात? तर CO2, कार्बन डायऑक्साईड. नेक्स्ट, मानवी मेंदूचे वजन किती? मानवी मेंदूचे वजन किती आहे? तर 1.4 किलो एवढे काय आहे? मानवी मेंदूचे वजन आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्लोरोफिलमुळे पानांना कोणता रंग येतो? क्लोरोफिलमुळे पानांना कोणता रंग येतो? तर हिरवा रंग येतो. फुफ्फुसात वायूचे देवाणघेवाण कुठे होते? फुफ्फुसात वायूचे देवाणघेवाण वायुकोश मध्ये होतो. नेक्स्ट क्वेश्चन, मधमाशी कोणत्या वर्गातील आहेत? मधमाशी हे कीटक वर्गातील
आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, धातू ऑक्सिजनची क्वेश्चन नंबर 51, धातू ऑक्सिजनशी अभिक्रिया करून काय तयार करतो? तर धातू हा ऑक्सिजनशी अभिक्रिया करून आम्लारी ऑक्साईड तयार करतं. ऑप्शन नंबर ए बरोबर, ऑप्शन नंबर बी बरोबर. आम्लारी ऑक्साईड, इथं कन्फ्यूज होऊ शकतं. आम्लारी वाचताना घोळ झाला तर कन्फ्यूज होऊ शकतं. आम्लारी ऑक्साईड, धातू ऑक्सिजनशी अभिक्रिया कोणती आहे? तर आम्लारी ऑक्साईड. नेक्स्ट क्वेश्चन, पाण्याची स्थायी कठिणता कशामुळे होते? पाण्याची स्थायी कठिणता कशामुळे होते? क्वेश्चन नंबर 52 बघा, Ca व Mg चे क्लोराईड व सल्फेटमुळे होते. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 53, दाबाचे सूत्र काय? P = F/A हे दाबाचे सूत्र आहे. नेक्स्ट क्वेश्चन, P = F/A हे काय आहे? दाबाचे सूत्र आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सर्वात लहान पेशी कोणती? सर्वात लहान पेशी ही मायकोप्लाझ्मा आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 55, परागकण कशापासून तयार होतो? परागकण कशापासून तयार होतो? तर परागकोशापासून तयार होतो. ऑप्शन नंबर बी बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन, जळण्यासाठी आवश्यक वायू कोणता? जळण्यासाठी ऑक्सिजन हा वायू सर्वात महत्त्वाचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विरंजक चूर्णाचे रासायनिक नाव काय? विरंजक सूत्राचे रासायनिक नाव काय आहे? CaOCl2 हे काय आहे? विरंजक चूर्णाचे रासायनिक सूत्र आहे. ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अणूचा केंद्रक कोणत्या कणांनी बनलेला असतो? अणूचा केंद्रक प्रोटीन आणि न्यूट्रॉननी बनलेला असतो. नेक्स्ट क्वेश्चन, सजीवांचे वर्गीकरण कोणी केले? सजीवांचे वर्गीकरण लिनियस याने केले. डार्विनने केले, मेंडलने केले का लिनियसने केले हे बघायचं. तर सजीवांचे वर्गीकरण लिनियस याने केले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, रक्तातील लाल पेशींचं आयुष्य किती? रक्तातील लाल पेशींचे आयुष्य हे 120 दिवसाचे असते. ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र TET 2016चा पेपर बघूयात. क्वेश्चन 30 बघूयात. 61 क्वेश्चन नंबर, बीजाचा आकार मोठा असेल तर रोपटे मोठे होते का? असं असतं का? तर नाही. बीजाचा संबंध आहे का? तर नाही. आता बघा, भोपळ्याचं बी किती छोटं असतं पण फळ किती मोठं येतं. असं काय बीजावर नसतं. बीज जेवढं तेवढंच फळ किंवा वृक्ष असेल असं काय असतं का? तर नाही. नेक्स्ट क्वेश्चन, विद्युत धारेचे चुंबकीय परिणाम कोणी शोधले? तर ऑस्ट्रेड यांनी काय केलेलं आहे? विद्युत धारेचे चुंबकीय परिणाम शोधले आहे. ऑप्शन नंबर बी बरोबर, ऑस्ट्रेड. नेक्स्ट क्वेश्चन, पाण्याचा अपवर्तनांक किती? पाण्याचा अपवर्तनांक किती आहे? तर 1.33 हा पाण्याचा अपवर्तनांक आहे. ऑप्शन नंबर बी बरोबर. 64 क्वेश्चन नंबर, लेन्सची शक्ती कोणत्या एककात मोजतात? लेन्सची शक्ती कोणत्या एककात मोजतात? तर डायोप्टरमध्ये मोजतात. मीटर, सेंटीमीटर, डायोप्टर, वॅट हे ऑप्शन दिले तर ऑप्शन कोणता बरोबर आहे? लेन्सची शक्ती डायोप्टरमध्ये मोजतात. नेक्स्ट क्वेश्चन, पारा कशासाठी वापरतात? पारा थर्मामीटरमध्ये वापरतात का बॅरोमीटरमध्ये वापरतात का दोन्ही का कोणतेच नाही? तर पारा हे थर्मामीटर आणि बॅरोमीटर दोन्हीमध्ये वापरतात. नेक्स्ट क्वेश्चन, काम न होण्याचे उदाहरण कोणते? ऑप्शन ए पुस्तक उचलणे,
ऑप्शन बी भिंतीला धक्का देणे पण न हलणे. ऑप्शन सी सायकल चालवणे किंवा धावणे. काम न होण्याचे उदाहरण भिंतीला धक्का देणे पण न हलणे. नेक्स्ट क्वेश्चन, गतीचे किती प्रकार आहेत? गतीचे किती प्रकार आहेत? तर गतीचे 3 प्रकार आहेत. ऑप्शन नंबर बी बरोबर. रेषीय, वर्तुळाकार आणि आंदोलित गती असे हे गतीचे प्रकार आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, अवकाश अंतराळवीर एकमेकांशी कसे बोलतात? अवकाश अंतराळवीर हे रेडिओ लहरीद्वारे बोलतात. ऑप्शन नंबर बी बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन 69, पाण्याची कठीणता कोणत्या पद्धतीने दूर करता येते? पाण्याची कठीणता म्हणजे जड पाणी असते ते उकळून, आयन विनियन, दोन्ही किंवा कोणतीच नाही. तर पाण्याची कठीणता ही उकळून आणि आयन विनियन या दोन्ही पद्धतीने केली जाते. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 70, कार्बनचे किती अपरूप आहेत? कार्बनचे 3 अपरूप आहेत. ऑप्शन बी बरोबर. किती अपरूप आहेत? तर कार्बनचे 3 अपरूप आहेत. कोणते आहेत कार्बनचे 3 अपरूप? हिरा, ग्राफाइट आणि फ्लोरीन. नेक्स्ट क्वेश्चन, लस कशापासून बनवतात? जिवंत रोगजंतूपासून बनवतात. ऑप्शन बी मृत दुर्बल रोगजंतूपासून बनवतात. ऑप्शन सी रसायन वनस्पती. तर लस कशापासून बनवतात? ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. मृत दुर्बल रोगजंतूंनी बनवतात. नेक्स्ट क्वेश्चन, विटॅमिन डी कशापासून मिळते? विटॅमिन डी हे सूर्यप्रकाशापासून मिळते. नेक्स्ट क्वेश्चन, सर्वात लहान हाड कोणते? सर्वात लहान हे कानातील स्टेपिस आहे. कुठं आढळतं सर्वात लहान हाड? तर कानातील स्टेपिसमध्ये आढळते. नेक्स्ट स्टेपिस हे काय आहे? सगळ्यात लहान हाड आहे. नेक्स्ट क्वेश्चन 74, हवेतील सर्वात जास्त प्रमाणात असलेला वायू कोणता? तर हवेमध्ये सर्वात जास्त प्रमाण असलेला वायू आहे नायट्रोजन. 78% एवढा काय आहे? हवेमध्ये नायट्रोजन आहे. ह्याच्यावरती वायू विचारतील किंवा वायूचं पर्सेंटेज विचारतील, त्यामुळे पर्सेंटेज पण लक्षात ठेवा. 78% काय असतो? नायट्रोजन असतो हवेमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, बर्नौलीचे तत्व कशावर लागू होते? तर बर्नौलीचे तत्व हे गतिमान द्रव्य यावर लागू होते. नेक्स्ट क्वेश्चन 76, पृष्ठताणाचे उदाहरण कोणते? पृष्ठताणाचे उदाहरण कोणते? पाण्यावर सुई तरंगणे हे काय आहे? पृष्ठताणाचे उदाहरण आहे. नेक्स्ट क्वेश्चन 77, गुरुत्व मध्य म्हणजे काय? गुरुत्व मध्य म्हणजे काय विचारले? ऑप्शन ए आहे वस्तूचे वजन. ऑप्शन बी आहे संपूर्ण वजन, ज्या बिंदूवर कार्य करते तो बिंदू. ऑप्शन सी आहे वस्तूचा आकार. ऑप्शन डी आहे वस्तूची घनता. तर 77, गुरुत्व मध्यम हे संपूर्ण वजन, ज्या बिंदूवर कार्य करते तो बिंदू. म्हणजे ऑप्शन कोणता बरोबर आहे? तर ऑप्शन बी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पाण्याचे रेणू कोणत्या बंधाने जोडलेले असतात? पाण्याचे रेणू हे हायड्रोजन बंधाने जोडलेले असतात. ऑप्शन बी. ऑप्शन सी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खाद्यपदार्थ खराब होऊ नये म्हणून काय वापरतात? खाद्यपदार्थ खराब होऊ नये म्हणून काय वापरतात? तर सोडियम बेन्झोएट वापरतात. जे आपण प्रिझर्वेटिव्ह आणतो, लोणचे वगैरे बाहेरचे वर्ष टिकण्यासाठी, त्यामध्ये काय टाकलेलं असतं? तर टिकून राहण्यासाठी सोडियम बेन्झोएट हे पदार्थ टाकलेला असतो. नेक्स्ट क्वेश्चन 80, धूमकेतू. क्वेश्चन नंबर 80, धूमकेतूची शेपटी नेहमी कशाच्या विरुद्ध दिशेला असते?
धूमकेतूची शेपटी ही सूर्याच्या विरुद्ध दिशेला असते. नेक्स्ट क्वेश्चन, नक्षत्र म्हणजे काय? नक्षत्र म्हणजे ताऱ्यांचा समूह. नक्षत्राचा अर्थ काय? ताऱ्यांचा समूह. नेक्स्ट क्वेश्चन, पृथ्वीवर दिवस रात्र कशामुळे होते? तर पृथ्वीवर दिवस रात्र हे परिवर्तनामुळे होते. ऑप्शन नंबर बी बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन, पृथ्वीचे मुख्य किती थर आहेत? पृथ्वीचे एकूण किती थर आहेत? तर 3 थर आहेत, भूकवच, प्रावरण आणि गाभा. नेक्स्ट क्वेश्चन 84, सूर्यमालेत सर्वात मोठा ग्रह कोणता? सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? तर गुरु हा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे. ओझोन थर कशापासून संरक्षण करतो? ओझोन थर कशापासून संरक्षण करतो? तर अतिनील किरणापासून ओझोन थर हा संरक्षण करतो. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, इंद्रधनुष्य कसे तयार होते? इंद्रधनुष्य कशामुळे तयार होते? तर अपस्कर किरण व पूर्ण आंतरिक परावर्तनामुळे होतो. ऑप्शन सी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन 87, अवतल आरशाचा उपयोग कुठे होतो? तर अवतल आरशाचा उपयोग दाढीचा अर्था असतो. दाढी करताना अवतल आरशाचा उपयोग होतो. ध्वनीची तीव्रता कोणत्या एककात मोजली जाते? ध्वनीची तीव्रता ही डेसिबलमध्ये मोजली जाते. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 89, उत्प्लावक बल कशामुळे निर्माण होते? उत्प्लावक बल हे आर्किमिडीज तत्वामुळे तयार होते. आर्किमिडीज तत्व. नेक्स्ट क्वेश्चन, साध्या यंत्राचे उदाहरण कोणते नाही? साध्या यंत्राचे उदाहरण कोणते नाही म्हणून विचारलेलं आहे. तर साध्या यंत्राचे मोटार हे उदाहरण नाही. नेक्स्ट क्वेश्चन, आता बघूयात 30 क्वेश्चन 2018चे. क्वेश्चन नंबर 91, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करायला आपल्या मित्रमैत्रिणींसोबत विसरू नका. क्वेश्चन नंबर 91, पक्ष्याच्या पिसाच्या दोन्ही बाजूला असलेले मऊ भागाला काय म्हणतात? तर काय म्हणतात? बार्ब म्हणतात. पक्ष्याच्या पिसाच्या दोन्ही बाजूला असलेल्या मऊ भागाला काय म्हणतात? तर बार्ब म्हणतात. ऑप्शन नंबर ए बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पास्कलचा नियम कुठे वापरतात? पास्कलचा नियम हे हायड्रॉलिक ब्रेकमध्ये वापरतात. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. आता निघालेले आहेत पास्कलच्या नियमावर. बेडवर वगैरे बेड असेल किंवा खिडक्या दरवाजे याच्यामध्ये काय वापरलेलं आहे? हायड्रॉलिक ब्रेक वापरलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, डेंग्यू कोणत्या डासामुळे होतो? तर डेंग्यू हा एडिस डासामुळे होतो. ऑप्शन नंबर सी बरोबर. या डासावर एक प्रश्न विचारलेलाच आहे एखाद्या इयरमध्ये. आधी मलेरियाचं विचारलेलं होतं, यावेळेस काय विचारलेलं आहे? डेंग्यू डासाची प्रजाती कोणती? तर एडिस. नेक्स्ट क्वेश्चन, पीएच स्केलवर तटस्थ पदार्थाची पीएच किती? तर तटस्थ पदार्थ कशा असतात? तर न्यूट्रल असतात. 7. ऑप्शन नंबर बी बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन, परावर्तनाचा दुसरा नियम काय? परावर्तनाचा दुसरा नियम काय आहे? किरण, परावर्तित किरण व लंब एकाच प्रतलात असतात. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पाण्याची घनता 4 डिग्री सेल्सिअसला सर्वाधिक का असते? जर तुम्ही क्वेश्चन्स पेपर जर नीट बघितलं तर एखादं क्वेश्चनचं तुमचं जर कंटेंट नॉलेज जर व्यवस्थित असेल, थेरी, तर बघितलं तर पाण्याची उकळण्याची घनता विचारली होती आधी किती डिग्रीपासून असेल, तर त्याचा आन्सर होतं 4 डिग्री सेल्सिअस. नेक्स्ट इयरच्या क्वेश्चन पेपरमध्ये काय विचारले तर पाण्याची घनता 4 डिग्रीला सर्वाधिक का असते म्हणून विचारलेलं आहे. तर कशामुळे असते? तर पाण्याच्या ॲनोमॉलस बिहेवियरमुळं
पाण्याची घनता काय असते 4 डिग्री सेल्सिअसला असते. आधी काय विचारली होती, घनता किती असते विचारली होती, आता का असते म्हणून विचारलेली आहे. तर ॲनॉमलस बिहेवियर. त्यामुळे फिरवून फिरवून त्याच टॉपिकवरती प्रश्न विचारलेले आहेत हे लक्षात घ्या. म्हणजे प्रिवियस इयरचे पेपर जर नीट पाहिले तर काय क्वेश्चन येणार आहे नेक्स्ट इयर किंवा ज्या चालू वर्षाला त्याचा अंदाज येतो. म्हणून प्रिवियस इयरचे पेपर क्वेश्चन ना क्वेश्चन नीट पहा, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. नेक्स्ट क्वेश्चन, विद्युत फ्यूज कशासाठी वापरतात. विद्युत फ्यूज ही प्रतिप्रवाहापासून संरक्षण करण्यासाठी वापरतात. नेक्स्ट क्वेश्चन, लेडचा पूर्ण फॉर्म काय. लेडचा फुल फॉर्म काय आहे तर लाईट इमिटिंग डायोड. काय आहे लेडचा पूर्ण फॉर्म, लाईट इमिटिंग डायोड. नेक्स्ट क्वेश्चन, धातू व अधातू ओळखण्याची एक कसोटी सांगा. विद्युत वाहकता. धातू व अधातू ओळखण्याची एक कसोटी काय आहे तर विद्युत वाहकता आहे. नेक्स्ट क्वेश्चन, गंजणे म्हणजे काय. गंजणे म्हणजे रासायनिक बदल. काय होतं गंजणे म्हणजे काय होतं, याच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया होते. नेक्स्ट क्वेश्चन 101, बेकिंग सोडा गरम केल्यावर काय होतो. बेकिंग सोडा गरम केल्यावर काय होतो ते विचारलेले. तर ऑप्शन ए बरोबर आहे. NaHCO3 ला हीट केल्यानंतर काय होते तर यातून Na2CO3 + H2O + कार्बन डायऑक्साईड तयार होतो. नेक्स्ट क्वेश्चन, श्वसनाचे मुख्य कार्य काय. श्वसनाचे मुख्य कार्य काय, अन्नापासून ऊर्जा मुक्त करणे. नेक्स्ट क्वेश्चन, रक्तातील लाल पेशीचे कार्य काय. रक्तातील लाल पेशीचे कार्य काय तर O2 वाहून नेणे. नेक्स्ट क्वेश्चन, मानवी डोळ्यातील कोणता भाग भिंगासारखे काम करतो. नेत्रभिंग हे मानवी डोळ्यातील भाग भिंगासारखे काम करतो. नेक्स्ट क्वेश्चन, वनस्पतीमध्ये अन्न कोठे साठवले जाते. वनस्पतीमध्ये अन्न हे मूळ, खोड, फळे, बिया यामध्ये साठवले जाते. नेक्स्ट क्वेश्चन, डेंग्यूचा विषाणू कोणता. परत रिपीट झाला हा क्वेश्चन. विषाणू कोणता, फ्लेवी व्हायरस. कोणता विषाणू आहे तर फ्लेवी व्हायरस. मगाशी डेंग्यूवरती कोणता प्रश्न होता आपण बघूया. डेंग्यू कोणत्या डासामुळे. डासामुळे म्हणलं तर एडिस डासामुळे. आणि नंतरच्या ह्याच्यामध्ये काय विचारलेलं आहे तर डेंग्यूचा विषाणू विचारलेला आहे. डास विचारला तर एडिस आणि विषाणू विचारला तर आन्सर काय असणार आहे फ्लेवी व्हायरस मुळे डेंग्यू. डेंग्यूच्या विषाणूचं नाव काय फ्लेवी व्हायरस आणि डेंग्यूच्या डासाचं नाव काय आहे मग आज बघितलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, डेंग्यूचा डास एडिस आणि विषाणू काय फ्लेवी व्हायरस. लक्षात ठेवा, प्रश्न विचारला जातो पुढे पुढे. नेक्स्ट क्वेश्चन 107, विटॅमिन डी च्या अभावामुळे कोणता रोग होतो तर विटॅमिन डी मुळे काय होतं तर रिकेट्स हा आजार होतो. ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सर्वात लहान हाड कोणते आहे. कोणते तर कानातील स्टेपिस हे हाड सर्वात लहान आहे. रिपीट झाला आहे क्वेश्चन हा. हवेतील सर्वात जास्त प्रमाणात वायू कोणता. नायट्रोजन. हा पण रिपीट झाला आहे क्वेश्चन नेक्स्ट इयरमध्ये. बर्नॉल्डची तत्व कशावर लागू होते. गतिमान द्रव्य व वायू. हा पण क्वेश्चन काय झालेला आहे मागील वर्षाच्या क्वेश्चनमध्ये पुढे पास झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पृष्ठताणाचे SI एकक काय तर पृष्ठताणाचे SI एकक काय
भागिले m. काय आहे पृष्ठताणाची SI एकक n भागिले m. ऑप्शन ए बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, गुरुत्व मध्य कशावर अवलंबून असते? तर गुरुत्व मध्य हे वस्तुमान, वितरण आणि आकार या दोन्हीवर काय असते? तर डिपेंड असते. म्हणून ऑप्शन नंबर सी बरोबर येईल. दोन्ही, गुरुत्व मध्य हे वस्तुमान, वितरण आणि आकार या दोन्हीवर आधारित असते. नेक्स्ट क्वेश्चन 113, पाण्याचे रेणू कोणत्या बंधाने जोडलेले असतात? पाण्याचे बंधू हे हायड्रोजन बंधाने जोडलेले असतात. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 114, खाद्यपदार्थ खराब होऊ नये म्हणून काय वापरतात? तर सोडियम बेंझोएट. हे पण क्वेश्चन काय झालेलं आहे? रिपीट झालेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, धूमकेतू कशापासून बनलेला असतो? धूमकेतू हा बर्फ आणि धूळ याच्यापासून बनलेला असतो. ऑप्शन बी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन 116, नक्षत्राची संख्या किती? नक्षत्रांची संख्या किती आहे? तर 88 आहे. ऑप्शन सी बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन, पृथ्वी परिवलनाचा किती वेळ लागतो? पृथ्वी परिवलनाला किती वेळ लागतो? तर 24 तास लागतात. नेक्स्ट क्वेश्चन 118, पृथ्वीच्या गाभ्याचे तापमान किती? पृथ्वीच्या गाभ्याचे तापमान किती आहे? तर 5000 डिग्री सेल्सिअस एवढे आहे. पृथ्वीच्या गाभ्याचे काय आहे? तर टेम्परेचर 5000 डिग्री सेल्सिअस. मागच्या याच्यामध्ये पण विचारलं होतं पृथ्वीच्या गाभ्यामध्ये कोणते कोणते रसायन असतात, आणि इथं काय विचारले जातात? पृथ्वीच्या गाभ्याचे तापमान विचारले. म्हणजे त्या एका पॉईंटवर प्रश्न विचारले जातात, म्हणून त्या कंटेंटचा व्यवस्थित अभ्यास करायचा NCERTच्या बुकमधला. नेक्स्ट क्वेश्चन, सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता? तर सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता आहे? तर बुध आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ओझोन थर कोणत्या थरात असतो? ओझोन थर हा कोणत्या थरात असतो? ओझोनवर पण बरेच प्रश्न विचारले आहेत. ओझोनचं सूत्र विचारलेलं आहे, ओझोनचं लेअर रक्षा विचारलेला आहे, कोणत्या किरणापासून करतात ते. आणि आता काय क्वेश्चन विचारलेला आहे तर 3ऱ्या वर्षाच्या ह्याच्यामध्ये, तर ओझोनचा थर कोणत्या थरात असतो? तर स्ट्रॅटोस्फियर. कशात असतो? ओझोनचा, सॉरी एक मिनिट थांबा, स्ट्रॅटोस्फियर हा काय आहे? ओझोनचा थर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, MHATET 2020 सायन्स 20चे क्वेश्चन बघूयात. 30 क्वेश्चन, ॲल्युमिनियम फॉईल प्लस NaOH कोणता वायू तयार करतात? तर ॲल्युमिनियम फॉईल आणि NaOH हा H2 हा वायू तयार करतात. क्वेश्चन नंबर सी बरोबर आहे. तर कसा आवाज येतो? तर त्याचा पॉप असा आवाज येतो. नेक्स्ट क्वेश्चन 122, कडू चवीच्या चवकाळ्या जिभेवर कुठे असतात? तर कडू चवीच्या चवकाळ्या जिभेवर कुठे असतात? तर मागील भागात असतात. नेक्स्ट क्वेश्चन, सर्वात हलका धातू कोणता आहे? लिथियम. हा पण क्वेश्चन काय झालेला आहे? रिपीट झालेला आहे. मानवी हाडाचे किती कप्पे, हाडाचे नाही, हृदयाचे किती कप्पे असतात? तर एकूण 4 कप्पे असतात. नेक्स्ट क्वेश्चन, खाण्याचा सोडा म्हणजे काय? खाण्याच्या सोड्याचे सूत्र परत रिपीट झालेले आहे, NaCO3. नेक्स्ट क्वेश्चन, वातावरणातील दाब मोजण्याचे उपकरण कोणते? तर वातावरणातील दाब मोजण्याचे उपकरण म्हणजे बॅरोमीटर. नेक्स्ट क्वेश्चन, प्रकाश सरळ रेषेत जातो या गुणधर्मामुळे काय तयार होते? तर सावली तयार होते. प्रकाश सरळ रेषेत जातो म्हणून काय तयार होते? तर सावली तयार होते. 128, न्यूटनचा पहिला गती विषयक नियम काय सांगतो? न्यूटनचा पहिला गती
विषयक नियम हा जडत्वाचा नियम सांगतो. क्वेश्चन नंबर बी बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन ऑप्शन विद्युत परिपथात एकसर जोडणीत काय समान असते? तर विद्युत प्रवाह हा समान असतो. विद्युत परिपथात एकसर जोडणीमध्ये विद्युत प्रवाह हा समान असतो. नेक्स्ट क्वेश्चन घरगुती उपकरणे कोणत्या जोडणीत येतात? तर घरगुती उपकरणे हे समांतर जोडणीत जोडतात. नेक्स्ट क्वेश्चन आधी काय विचारलं तर घरगुती वॅट विचारलं होतं, किती वॅट असतं? तर 200 कितीतरी 220 वॅट एवढं काय आहे घरगुती विजाचं विचारलं होतं, विद्युतचं. आता ह्याच्यावर काय विचारलेलं आहे तर उपकरणामध्ये जोडणी विचारली, तर कसली जोडणी असते? तर समांतर. नेक्स्ट क्वेश्चन आम्ल प्लस आम्लारी काय तयार होते? तर क्षार आणि पाणी. डायरेक्ट सूत्र विचारलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाण्याची कठीणपणा कशामुळे येतो? पाण्याला कठीणपणा कशामुळे येतो? तर Ca+Mg चे क्षार यामुळे काय होतो? पाण्याला कठीणपणा येतो. नेक्स्ट क्वेश्चन अधातूचे उदाहरण कोणते? अधातूचे उदाहरण आहे सल्फर. नेक्स्ट क्वेश्चन पदार्थाचा मुख्य किती अवस्था असतात? पदार्थाच्या एकूण किती अवस्था असतात? तर 3 अवस्था असतात, घन, द्रव आणि वायू. नेक्स्ट क्वेश्चन बर्फाचे पाणी होणे हा कोणता बदल आहे? बर्फाचे पाणी होणे हा कोणता बदल आहे? तर भौतिक बदल आहे. नेक्स्ट क्वेश्चन प्रकाश संश्लेषणाचे समीकरण काय आहे? तर ऑप्शन नंबर ए बरोबर आहे. 6CO2 प्लस काय आहे? 6H2O. 6 मग काय तयार होते? तर C6H12O6 प्लस 6O2 हे सूत्र तयार होते, समीकरण. नेक्स्ट क्वेश्चन मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता? मानवी शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव हा काय आहे? तर त्वचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन ऊती म्हणजे काय? ऊती म्हणजे समान कार्य करण्याच्या पेशी समूह म्हणजे ऊती होय. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. 139 वनस्पतीमध्ये पाणी वाहून नेण्याची ऊती कोणती आहे? तर झायलेम ही काय आहे? वनस्पतीची पाणी वाहून नेण्याची ऊती आहे. नेक्स्ट क्वेश्चन सी जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो? तर सी जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्वी हा रोग होतो. पृथ्वीचे मुख्य थर आहेत. 141वा प्रश्न काय आहे? तर पृथ्वीचे एकूण 3 थर आहेत, भूकवच, प्रावरण आणि गाभा. नेक्स्ट क्वेश्चन सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? तर गुरु. नेक्स्ट क्वेश्चन आता तुम्ही म्हणसाल मगाशी बुध होता, पण इथं ऑप्शनमध्ये बुध वगैरे दिलेला आहे का? तर नाही. तुम्ही सर्वात मोठा ग्रह कशावरून ठरवणार? सूर्यमाला तर माहिती आहे तुम्हाला, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी यामधले सगळ्यात मोठा बघायचा कोण आहे आणि त्याच्यावरनं ऑप्शन ठरवून द्यायचं. ऑप्शन काय देतात त्याच्यावर डिपेंड आहे. म्हणजे त्या 4 मधला सूर्यमालेतील कोणता ग्रह हा मोठा आहे बघायचा. मग अशीच्या ऑप्शनमध्ये काय होता? तर बुध ॲड होता, त्यामुळे ऑप्शनचं आन्सर काय आलेलं होतं? बुध आलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन धूमकेतूची शेपटी नेहमी कशाच्या विरुद्ध असते? तर सूर्या विरुद्ध असते. नेक्स्ट क्वेश्चन विज्ञान शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? विज्ञान शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे. नेक्स्ट क्वेश्चन NCF 2005 नुसार विज्ञान शिकवताना कशावर भर द्यावा? तर कृती आणि अनुभव. विज्ञान हे कशामुळे जास्त इझी पद्धतीने शिकू शकता? तर कृती आणि अनुभवावर शिकू शकता. फक्त लेखन, वाचन, पाठांतर चालेल का? तर नाही. हा तर घोकमपट्टीचा भाग झाला. तर
तर कृती आणि अनुभव महत्त्वाचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन 146. उपचारात्मक अध्यापन कधी करावे? उपचारात्मक अध्यापन कधी करावे? तर अध्ययन अडचणी आढळल्यास. विज्ञानात प्रयोग पद्धतीचे महत्त्व काय आहे? तर काय होतं प्रयोग पद्धतीमध्ये? प्रत्यक्ष अनुभव मिळतो म्हणून प्रयोग पद्धती वापरतात. नेक्स्ट क्वेश्चन CCE म्हणजे काय? CCE म्हणजे काय? कंटिन्युअस कॉम्प्रेहेन्शन इव्हॅल्युएशन. ऑप्शन नंबर ए बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य उद्देश काय? विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य उद्देश काय? तर ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. सृजनशील व जिज्ञासा वाढवणे. नेक्स्ट क्वेश्चन शोध पद्धतीचा जनक कोण? शोध पद्धतीचा जनक कोण आहे? तर आर्मस्ट्रॉंग हा आहे. आर्मस्ट्रॉंग बी ऑप्शन आहे. शोध पद्धतीचा जनक आर्मस्ट्रॉंग हा आहे. नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र TET 2021चे 30 प्रश्न पाहूया. 151वा प्रश्न खालीलपैकी कोणता अमलारी ऑक्साईड नाही? तर खालीलपैकी कोणता अमलारी ऑक्साईड नाही? तर CO2 हा अमलारी ऑक्साईड नाही. इथे नाहीच्या ऐवजी चुकून आहे असं आलेला आहे. मिस्टेक. नेक्स्ट क्वेश्चन वनस्पतीमध्ये पाणी वाहून नेणारी उती कोणती? हा पण रिपीट झालेला आहे क्वेश्चन. झायलॅम. ऑप्शन बी बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन गुरुत्वीय त्वरणाचे मूल्य किती? गुरुत्वीय त्वरणाचे मूल्य किती आहे? तर 9.8 ms² एवढा आहे. नेक्स्ट क्वेश्चन DNA चे पूर्ण रूप काय आहे? तर DNA चे फुल फॉर्म काय आहे? तर डायऑक्सी रायबोन्यूक्लिक ॲसिड हा DNA चा पूर्ण रूप आहे. डायऑक्सी रायबोन्यूक्लिक ॲसिड हा काय आहे? तर DNA चा पूर्ण रूप आहे. नेक्स्ट क्वेश्चन प्लास्टर ऑफ पॅरिसचे सूत्र गेल्यास पण विचारलेलं होतं परीक्षेमध्ये. CaSO4 1/2 H2O हा काय आहे? प्लास्टर ऑफ पॅरिसचे सूत्र आहे. ऑप्शन बी बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन विद्युत बल्बमध्ये कोणता वायू असतो? विद्युत बल्बमध्ये कोणता वायू असतो? तर आर्गॉन हा अक्रिय वायू असतो. आर्गॉन कसला वायू आहे? तर अक्रिय वायू आहे. याच्यावर पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. विद्युत बल्बमध्ये कोणता वायू आहे? तर आर्गॉन. आणि आर्गॉन काय आहे? तर अक्रिय वायू आहे. नेक्स्ट क्वेश्चन आवर्त सारणीचा जनक कोण? आवर्त सारणीचा जनक कोण आहे? तर मेंडेलीव हा आहे. ऑप्शन बी बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन ध्वनीचा वेग हवेत किती असतो? ध्वनीचा वेग हवेत किती असतो? 330 ms डिग्री 0 डिग्रीला असतो. किती डिग्रीला असतो म्हणून विचारलं तर 0 डिग्रीला असतो. ध्वनीचा वेग हवेत किती असतो? तर 330 ms असतो आणि 0 डिग्रीला असतो. नेक्स्ट क्वेश्चन 159 रक्तातील पांढऱ्या पेशीचे कार्य काय? तर रक्तातील पांढऱ्या पेशीचे कार्य काय? तर रोगप्रतिकार करणे. रक्तातील पांढऱ्या पेशीचे कार्य काय आहे? तर रोगप्रतिकार करणे. नेक्स्ट क्वेश्चन पचन संस्थेतील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? पचन संस्थेतील यकृत ही सर्वात मोठी ग्रंथी आहे. नेक्स्ट क्वेश्चन हिमोग्लोबिनमध्ये कोणता धातू असतो? हिमोग्लोबिनमध्ये कोणता धातू असतो? तर लोह हा सर्वात महत्त्वाचा धातू असतो. आयर्न. नेक्स्ट क्वेश्चन 162 चुंबकीय क्षेत्राचे SI एकक काय? चुंबकीय क्षेत्राचे SI एकक काय आहे? तर टेस्ला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाण्याचा उत्कलनांक किती आहे? तर पाण्याचा उत्कलनांक 100 डिग्री सेल्सिअस आहे. पण कुठे आहे पाण्याचा उत्कलनांक विचारलं तर समुद्र सपाटीवर हा काय आहे? पाण्याचा उत्कलनांक आहे. हा पण क्वेश्चन विचारू शकतात. समुद्र
सपाटीवर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, गंजण्याची रासायनिक अभिक्रिया काय आहे? तर ऑक्सिडीकरण आहे. ऑक्सिडीकरण, गंजण्याची रासायनिक अभिक्रिया ऑप्शन ए बरोबर आहे. 4Fe + 3O2 + H2O twice H2O. नेक्स्ट क्वेश्चन, मानवी शरीराचे सामान्य तापमान किती असते? तर 98.6 हे मानवी शरीराचे तापमान असते. 98.7 च्या पुढे काय तयार होत? 98.7 जर डिग्री थर्मामीटरला दाखवलं तर ते काय झालेलं असतं? ताप यायला सुरुवात झालेली असते. आणि डिग्री सेल्सिअसमध्ये मोजायचं झालं तर 37 डिग्री सेल्सिअस हे काय असतं? मानवी शरीराचे तापमान आहे. 98.6 डिग्री फॅरनहाईटमध्ये येतं आणि डिग्री सेल्सिअसमध्ये 37 डिग्री सेल्सिअस येईल. नेक्स्ट क्वेश्चन, 166 कार्बन डायऑक्साईडचे रेणू कसे तयार असतात? कार्बन डायऑक्साईडचे रेणू कसे असतात? तर रेषीय असतात. ऑप्शन ए बरोबर. O = C = O. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या जीवनसत्वाचा सूर्यप्रकाश जीवनसत्व असतात? कोणत्या? विटॅमिन डी मध्ये काय असतो हे तर सगळ्यांना माहिती आहे. लहान मुलांना आपण काय करतो? कोवळ्या उन्हामध्ये घेऊन बसतो, बरोबर. तर सूर्यप्रकाशाचे कोणते जीवनसत्व असते? तर विटॅमिन डी असतो. ऑप्शन डी बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन, धातूचा राजा कोणाला म्हणतात? तर धातूचा राजा सोन्याला म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन, वनस्पतीमध्ये अन्न तयार होण्याची प्रक्रिया काय म्हणतात? वनस्पतीमध्ये अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेला प्रकाश संश्लेषण प्रक्रिया असे म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन, मानवी डोळ्यातील कोणत्या भागावर प्रतिमा तयार होते? तर मानवी डोळ्यातील दृष्टिपटलावर काय होते? प्रतिमा तयार होते, रेटिना. नेक्स्ट क्वेश्चन, विद्युत शक्तीचे सूत्र काय आहे? विद्युत शक्तीचे सूत्र P = VI. ऑप्शन नंबर ए बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन, आम्ल पावसासाठी जबाबदार वायू कोणता? आम्ल पावसासाठी जबाबदार वायू काय आहे? तर SO4 व NO2 हा वायू आम्ल पावसासाठी जबाबदार आहे. SO2 व NO2. ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन, सर्वात जास्त विद्युत ऋण असलेले मूलद्रव्य कोणते? तर क्लोरीन हे काय आहे? सर्वात जास्त विद्युत ऋण असलेले मूलद्रव्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते? मानवी शरीरातील सर्वात लहान हाड हे मांडीचे आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या संप्रेरकाला आपत्कालीन संप्रेरक म्हणतात? तर हायड्रेनिल या संप्रेरकाला काय म्हणतात? आपत्कालीन संप्रेरक म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन, विजेचा चांगला वाहक अधातू कोणता? विजेचा ग्राफाइट हा कार्बनचा अपरूप आहे जो विजेचा चांगला वाहक अधातू आहे. ऑप्शन नंबर सी, ग्राफाइट विजेचा चांगला वाहक आहे अधातू. नेक्स्ट क्वेश्चन, विज्ञानाच्या मूलभूत प्रक्रिया कौशल्यात काय येते? विज्ञानाच्या मूलभूत प्रक्रिया कौशल्यात वरील सर्व येते. निरीक्षण येतं, वर्गीकरण येतं, अनुमान येतं. म्हणजे चारी पण ऑप्शन बरोबर. ऑप्शन डी बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन, नाविन्यपूर्णता म्हणजे काय? नाविन्यपूर्णता म्हणजे काय? तर नवीन कल्पना व पद्धती वापरणे. ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन, 179 रचनावादी उपागमानुसार विद्यार्थी कसा असतो? तर रचनावादी उपागमानुसार विद्यार्थी ज्ञानाची रचना स्वतः करणारा असतो. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, निदानात्मक चाचणीचा उपयोग काय? निदानात्मक चाचणीचा उपयोग काय? तर विद्यार्थ्यांची अध्ययनातील विशिष्ट अडचणी शोधण्यासाठी विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील विशिष्ट अडचणी
शोधण्यास विद्यार्थ्याच्या अध्ययनातील विशिष्ट अडचणी शोधण्यासाठी निदानात्मक चाचणीचा उपयोग होतो. अशा प्रकारे आपले 180 प्रश्न कंप्लीट झालेले आहेत. NCERT वर आलेले सर्व क्वेश्चन 2013 ते 2021. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद.